नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. तर मित्रांनो, आज 4 ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ई पीक पाहणीला सुरुवात होते आणि ही ई पीक पाहणी 1 ऑगस्टपासून सुरू झालेली असून 14 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे आणि 14 सप्टेंबरनंतर ई पीक पाहणी बंद होणार आहे. तर या 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी DCS या मोबाईल ॲपद्वारे नोंद करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला लागणाऱ्या विविध योजना जसे की पीक विमा, क्रॉप लोन आणि इतर शेती संबंधित योजनांसाठी आपल्या सातबारावर आपल्याला पीक पाहणीची नोंद करणे आवश्यक आहे. तर हीच पीक पाहणी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अगदी 5 मिनिटात आपल्या मोबाईलवरून स्वतः ई पीक पाहणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर आपल्या मोबाईलमध्ये अगोदरच डाउनलोड केलेले असेल आणि ते जर अपडेटवर आलेले असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या. ई पीक पाहणी ॲपमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि ते काय आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत आणि ई पीक पाहणी कशी करायची हेच यासोबत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ सोबत रहा. तर ई पीक पाहणी DCS हे ॲप डाउनलोड झालेले आहे आणि इन्स्टॉलसुद्धा झालेले आहे. तर मी या ठिकाणी ओपन करून घेतो. ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या प्रकारे आपल्याला आपल्या मोबाईलच्या काही परमिशन्स ॲप मागेल. त्या ठिकाणी आपल्याला परमिशन्स अलाव करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला परमिशन दिल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलवरती दिसेल. तर आपल्याला याला डावीकडे स्वाईप करायचं आहे आणि यामध्ये ज्या ॲप वापरण्यासाठी दिलेल्या आवश्यकता आहे ह्या वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर परत स्वाईप करायचं आहे. खाली आपण नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी काय काय लागणार आहे हे या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही जर पहिल्यांदा हे ॲप वापरत असाल तर ही माहिती वाचून घ्या, म्हणजेच तुम्हाला ई पीक पाहणी करताना याची मदत होईल. त्यानंतर आपण खाली पाहू शकता महसूल विभाग आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी मी माझा महसूल विभाग निवडून घेतो. महसूल विभाग निवडल्यानंतर आपल्याला या बाणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे या प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला लॉग इन पद्धत निवडा म्हणून आहे. तर या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. म्हणजे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकून घेऊ. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला संकेतांक पाठवा या प्रकारचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या मोबाईल नंबरवर वरतून एक मॅसेजद्वारे SMS द्वारे 4 अंकी संकेतांक म्हणजेच पासवर्ड मिळेल. तो पासवर्ड मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर जर आपण खातेदाराची अगोदरच नोंदणी केलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला खातेदार दाखवेल. जर खातेदाराची नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी करा या प्रकारचा ऑप्शन दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. नवीन खातेदार नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपला विभाग अगोदरच आपण निवडलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे.
गाव निवडल्यानंतर आपल्याला या बाणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खातेदार निवडण्यासाठी 4 ते 5 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे. आपण या ठिकाणी पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक आणि गट क्रमांक यापैकी कोणतीही माहिती टाकून या ठिकाणी खातेदार निवडू शकतो. तर मी या ठिकाणी गट क्रमांक निवडून या ठिकाणी गट क्रमांक टाकून घेतो आणि शोधा या बटनवर क्लिक करतो. शोधा बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या गट क्रमांकामध्ये जेवढे खातेदार असतील तेवढ्यांची नावे या ठिकाणी दाखवल्या जाईल. त्यापैकी आपला जो खातेदार आहे, जे आपलं नाव आहे त्या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर परत हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोंदणी अर्ज या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपला खाते क्रमांक आणि आपण निवडलेल्या खातेदाराचं नाव या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. तर आपल्याला हे पाहून परत समोर क्लिक करायचं आहे. समोरच्या बाणावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप मॅसेज सूचना येईल. तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे. तर आपल्याला या ठिकाणी ठीक आहे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी खातेदार निवडा म्हणून खातेदार आपल्याला ज्या खातेदाराची पीक पाहणी करायची आहे तो खातेदार निवडून घ्यायचा आहे. खातेदार निवडल्यानंतर आपल्याला समोरच्या या ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणाहून मित्रांनो आपण आपली पीक माहिती नोंदवू शकतो. तर हीच पीक पाहणी कशी नोंदवायची हे आपण पाहूया. पीक माहिती नोंदवा या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे खातेदाराचं नाव, आजची तारीख दाखवली जाईल आणि त्यानंतर आपल्याला आपला खाते क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे. फक्त आपल्याला निवडत जायचं आहे आपला खाते क्रमांक, गट क्रमांक. त्यानंतर आपल्याला जमिनीचं एकूण क्षेत्रफळ त्या ठिकाणी गट क्रमांक निवडल्यानंतर येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे. तर हंगामामध्ये आपल्याला आपल्या शेतात कोणतं पीक आहे यानुसार संपूर्ण वर्ष किंवा खरीप या प्रकारचं निवडायचं आहे. तर या ठिकाणी आपण खरीप निवडून घेऊ. खरीप निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे आरमध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे. निर्भेळ पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस पीक, शेडनेट पीक. जर आपल्या शेतात ज्या प्रकारचं पीक असेल तो प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. निर्भेळ पीक मी निवडून घेतो. निर्भेळ पीक निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी निर्भेळ पिकाचा प्रकार हे निवडायचं आहे. या ठिकाणी जर आपला फळबाग असेल तर आपण फळबाग निवडू शकतो. पीक असेल तर पीक निवडून घ्यायचं आहे. पीक निवडल्यानंतर आपल्याला आपल्या शेतात कोणतं पीक आहे त्या पिकांची या ठिकाणी यादी दाखवली जाईल. त्यामध्ये आपल्याला जे शेतामध्ये पीक आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. पीक निवडल्यानंतर आपल्याला हे किती क्षेत्रावर आपण याची लागवड केलेली आहे हे या ठिकाणी टाकवायचं आहे. तर आपण या ठिकाणी RRमध्ये टाकू शकतो किंवा या ठिकाणी आपण पूर्ण क्षेत्र भरा या प्रकारे क्लिक करून या ठिकाणी आपल्या नावावर जेवढं क्षेत्र आहे तेवढं या ठिकाणी निवडून घेऊ शकतो. त्यानंतर जलसिंचनाचे साधन निवडा म्हणून आपण या ठिकाणी आपण ज्या प्रकारे जलसिंचन करत असाल ते या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिंचन पद्धती निवडायची आहे. यामध्ये जी आपली सिंचन पद्धती असेल ती निवडून घेऊ. त्यानंतर आपल्याला लागवडीचा दिनांक या ठिकाणी शेवट निवडून घ्यायचा आहे. तर आपण ज्या तारखेला पीक लागवड केलेली असेल ती तारीख या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी आपण निवडून घेतल्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, तर आपल्याला या प्रकारे नोंदणी करायची असेल MSP अंतर्गत विक्रीसाठी तर होय करायचं आहे, अन्यथा नाही करायचं आहे आणि पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे. पुढे जा बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे. लोकेशन ऑन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शेताचा जो नकाशा आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल. तर आपल्याला या नकाशामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जी लोकेशनची टॅग आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या शेतातील पीक पाहणी करायची आहे. तर मित्रांनो या प्रकारे आपण गट क्रमांकाच्या जवळ गेल्यानंतर
पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या पिकाचे 2 छायाचित्र घ्यायचे आहेत. तर एक छायाचित्र घेताना आपण या ठिकाणी ओके करून ठीक दाबून या प्रकारे पिकाचं छायाचित्र घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरे सुद्धा छायाचित्रे आपल्याला या प्रकारेच घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या निळ्या टिकवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण भरलेली पूर्ण माहिती दाखवली जाईल. आपण या ठिकाणी आपली पूर्ण माहिती चेक करून खाली या चेक बॉक्समध्ये क्लिक करून पुढे या बटनवर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी सूचना दाखवली जाईल, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. आपल्याला या ठिकाणी ठीक आहे या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपण केलेली पीक पाहणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी पिकांची माहिती पहा या बटनवर आपल्याला क्लिक करून पाहू आपण शकतो. तर या ठिकाणी आपण 48 तासाच्या आतमध्ये ही माहिती डिलीट करू शकतो किंवा यामध्ये दुरुस्ती करू शकतो. तर मित्रांनो या प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करू शकतो. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.